हॅलो फ्रेंड्स, आपलं aditilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी यामध्ये गणितातील पहिल्या पाठाचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. चला तर मग शब्द पाहूया. पहिला शब्द आहे डिस्कशन. DISCUSSION. डिस्कशन म्हणजे चर्चा. दुसरा शब्द आहे काइंड. KIND. काइंड म्हणजे प्रकार. तिसरा शब्द आहे सरफेस. SURFACE. सरफेस म्हणजे पृष्ठभाग. चौथा शब्द आहे मेकिंग. MAKING. मेकिंग म्हणजे तयार करणे. पाचवा शब्द आहे डिफरंट. DIFFERENT. डिफरंट म्हणजे वेगळे किंवा भिन्न. सहावा शब्द आहे शेप्स. SHAPES. शेप्स म्हणजे आकार. सातवा शब्द आहे पॉसिबल. POSSIBLE. पॉसिबल म्हणजे शक्य. आठवा शब्द आहे डॉट. DOT. डॉट म्हणजे ठिपका. नववा शब्द आहे पॉईंट. POINT. पॉईंट म्हणजे बिंदू. दहावा शब्द आहे टायनी. TINY. टायनी म्हणजे लहान. दहावा शब्द आहे शार्प. SHARP. शार्प म्हणजे टोकदार. त्यानंतरचा शब्द आहे सिम्बॉल. SYMBOL. सिम्बॉल म्हणजे प्रतीक. त्यानंतरचा शब्द आहे अल्फाबेट. ALPHABET. अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. त्यानंतरचा शब्द आहे अलॉंग साईड. ALONG SID. अलॉंग साईड म्हणजे शेजारून बाजूने. त्यापुढचा शब्द आहे सेगमेंट्स. SEGMENTS. सेगमेंट्स म्हणजे रेषाखंड. त्यानंतरचा शब्द आहे जॉईन. JOIN. जॉईन म्हणजे जोडणे. पुढचा शब्द आहे रूलर. RULER. रूलर म्हणजे पट्टी. त्यानंतरचा शब्द आहे स्ट्रेट. STRAIGHT. स्ट्रेट म्हणजे सरळ. नंतर 19वा शब्द आहे एक्सटेंड. EXTEND. एक्सटेंड म्हणजे वाढवणे किंवा लांब करणे. त्यापुढचा शब्द आहे फर्दर. FURTHER. फर्दर म्हणजे पुढील. पुढचा शब्द आहे डायरेक्शन. DIRECTION. डायरेक्शन म्हणजे दिशा. त्यापुढचा शब्द आहे एजेस. EDGES. एजेस म्हणजे कडा. त्यापुढचा शब्द आहे लॉंग. LONG. लॉंग म्हणजे लांब. त्यापुढचा शब्द 24वा प्लेइंग फील्ड. PLAYING FIELD. प्लेइंग फील्ड म्हणजे खेळाचे मैदान. 25वा शब्द आहे इमॅजिन. IMAGINE. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. 26वा शब्द आहे फॉर एव्हर. FOREVER. फॉर एव्हर म्हणजे सतत. त्यानंतरचा शब्द आहे लिमिट्स. LIMITS. लिमिट्स म्हणजे मर्यादा. त्यापुढचा शब्द आहे ॲरोहेड. ARROWHEAD. ॲरोहेड म्हणजे बाणाचे टोक. त्यापुढचा शब्द आहे मॅथमॅटिक्स. MATHEMATICS. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. एंड पॉईंट. ENDPOINT. एंड पॉईंट म्हणजे अंतबिंदू. 31वा शब्द आहे फॉरवर्ड. FORWARD. फॉरवर्ड म्हणजे पुढे. 32वा शब्द आहे टॉर्च. TORCH. टॉर्च म्हणजे विजेरी. 33वा शब्द आहे कंटिन्युअसली. CONTINUOUSLY. कंटिन्युअसली म्हणजे सतत. 34वा शब्द आहे ओरिजिन. ORIGIN. ओरिजिन म्हणजे आरंभबिंदू. 35वा शब्द आहे इन्फिनाइट.
FINIT इन्फिनाईट म्हणजे अमर्याद. त्यापुढचा शब्द आहे ॲक्टिव्हिटी ACTIVITY ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती. त्यानंतरचा 37वा शब्द आहे ब्लॅकबोर्ड BLACKBOARD ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. त्यापुढचा शब्द आहे कॉन्करंट CONCURRENT कॉन्करंट म्हणजे एकसंपाती. त्यापुढचा शब्द आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स POINTOFC कॉन्करन्स CONCURRENC पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे समपात बिंदू. त्यापुढचा शब्द आहे फिगर FIGURE फिगर म्हणजे आकृती. त्यापुढचा शब्द आहे ड्रॉन DRAWN ड्रॉन म्हणजे काढणे. पुढचा शब्द आहे डिस्टिंक्ट DISTINCT डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न. त्यापुढचा शब्द आहे कोलिनियर पॉईंट COLLINEAR कोलिनियर पॉईंट म्हणजे एकरेषीय बिंदू. पुढचा शब्द आहे नॉन कोलिनियर NONCOLLINEAR नॉन कोलिनियर म्हणजे नेकरेषीय. पुढचा शब्द आहे प्लेन्स PLANES प्लेन्स म्हणजे प्रतल. त्यापुढचा शब्द आहे फ्लॅट FLAT फ्लॅट म्हणजे सपाट. पुढचा शब्द आहे सुटेबली SUITABLY सुटेबली म्हणजे योग्यरित्या. शब्द आहे ॲक्च्युली ACTUALLY ॲक्च्युअली म्हणजे प्रत्यक्षपणे. त्यापुढचा शब्द आहे ॲरोज ARROWS ॲरोज म्हणजे बाण. त्यापुढचा शब्द आहे ओमिटेड OMITTED ओमिटेड म्हणजे काढणे गाळणे. त्यापुढचा शब्द आहे कन्व्हिनियन्स CONVENIENCE कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीसाठी. त्यापुढचा शब्द आहे पॅरलल लाईन्स PARALLELLINES पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. पुढचा शब्द आहे साईडवेज SIDEWAYS साईडवेज म्हणजे बाजूने. नवा शब्द आहे मीट MEET मीट म्हणजे भेटणे. 55वा शब्द आहे समवेअर SOMEWHERE समवेअर म्हणजे कोठेतरी. 56वा शब्द आहे इंटरसेक्ट INTERSECT इंटरसेक्ट म्हणजे छेदणे. 57वा शब्द आहे टर्म TERM टर्म म्हणजे संज्ञा किंवा शब्द. 58वा शब्द आहे एम्प्टी EMPTY एम्प्टी म्हणजे रिकामा. त्यापुढचा शब्द आहे बॉक्स BOX बॉक्स म्हणजे चौकट. त्यापुढचा शब्द आहे ऑब्झर्व OBSERVE ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. त्यापुढचा शब्द आहे आयडेंटिफाय IDENTIFY आयडेंटिफाय म्हणजे शोधणे. 62वा शब्द आहे कॉन्स्टलेशन CONSTELLATION कॉन्स्टलेशन म्हणजे नक्षत्र समुदाय. 63वा शब्द आहे ईस्टर्न EASTERN ईस्टर्न म्हणजे पूर्वेकडील. पुढचा शब्द आहे टूल्स TOOLS टूल्स म्हणजे साधने. त्यापुढचा शब्द आहे कार्डबोर्ड CARDBOARD कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठा. त्यापुढचा शब्द आहे थ्रेड THREAD थ्रेड म्हणजे दोरा. त्यापुढचा शब्द आहे नॉट KNOT नॉट म्हणजे गाठ. 68वा शब्द आहे बीड BEAD बीड म्हणजे मनी. त्यापुढचा शब्द आहे रिमूव्ह REMOVE रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. 70वा शब्द आहे जेंटली GENTLY जेंटली म्हणजे हळुवारपणे. 71वा शब्द आहे
काउंटलेस, COUNTLESS, काउंटलेस म्हणजे असंख्य. अशा प्रकारे एकूण 71 शब्द आहेत, ते तुम्ही लिहून पहा, चांगल्या प्रकारे वाचा, तर ते तुम्हाला पाठ होतील. वारंवार वाचा, सराव करा, त्यामुळे शब्द चांगले पाठ होतील. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.